पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची यंदा 300वी जयंती असून यानिमित्त जन्मस्थळ चौंडी येथे भव्य सोहळा आयोजित। चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यावर आधारित उभारण्यात येणाऱ्या म्युझियमसाठी भरीव निधी देण्याची तसेच त्यांच्यावरील चित्रपट टॅक्स फ्री करण्याची आणि त्यांचे देशभरातील ऐतिहासिक वाडे बारव राज्य सरकारने ताब्यात घेऊन त्यांचा विकास करण्याची मागणी रोहित पवार यांनी केली। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300वी जयंती निमित्त पाटील साहेबांनी त्यांच्या भागातला एक महत्त्वाचा मुद्दा इथं मांडला। अध्यक्ष महोदय, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म हा माझ्या मतदारसंघामध्ये चौंडी या गावामध्ये झाला। अध्यक्ष महोदय, इथं फायनान्स मिनिस्टर साहेब सुद्धा आहेत। या लक्षवेधीच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की 10 तारखेला सोमवारी ते बजेट मांडणार आहेत। 300वी जयंती निमित्त चौंडीमध्ये एक मोठा कार्यक्रम हा सरकारच्या माध्यमातून घेण्यात यावा। पंतप्रधान साहेबांना सुद्धा त्यासाठी बोलवण्यात यावं व तसंच सर्व पक्षाच्या आमदारांना तिथं बोलवण्यात यावं। आणि एक चांगला कार्यक्रम होत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना काही महिन्यांपूर्वी एक पत्र दिलं होतं की एक जीवनसृष्टी तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनावर तिथं व्हावी, म्युझियम तिथं काम चालू आहे, त्याचा विस्तार तिथं व्हावा व मोठ्या प्रमाणात विकास निधी तिथं देण्यात यावं अशी विनंती तिथं केली। तसा प्रस्ताव अध्यक्ष महोदय सरकारकडे सुद्धा आलाय, तो बजेटमध्ये घेण्यात यावा अशी विनंती इथं करतो। व तसंच धर्मरक्षक अहिल्यादेवी होळकर असा एक पिक्चर लेखक दिग्दर्शक सुशांत सोनवले यांनी केलेला आहे, तो मी बघितलेला नाही पण अनेक लोकांनी त्यासाठी मदत केली। तो पिक्चर सुद्धा हा सरकारच्या माध्यमातून लोकांसाठी फ्री करण्यात यावा व त्यांचं जे कार्य टॅक्स फ्री करण्यात यावं। त्यांचं कार्य हे खूप मोठं होतं, ते कार्य लोकांपर्यंत जाण्यासाठी तो प्रयत्न करावा। त्यामुळे हे दोन जे प्रस्ताव हे चौंडी या गावाचे आलेले आहेत ते थोडेसे तुम्ही मान्य करावेत। तसंच शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्या आधी धार्मिक पर्यटनासाठी एक स्कीम काढली होती, ती कदाचित आता बंद आहे असं वाटतं, पण आपण प्रधानमंत्री साहेबांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा जर गेलात तर तिथं सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी वाडा बांधलेला आहे, पंढरपूरला बांधलेला आहे, पुष्करला बांधलेला आहे। हे सर्व वाडे हे राज्य सरकारने घेण्यात यावे, त्याच्यात जी डागडुजी ती करण्यात यावी व गरिबाला आणि सामान्य लोक जे महाराष्ट्रातून त्या भागामध्ये जातात, महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, तर तिथं त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी एक वेगळं नियोजन आणि आर्थिक धोरण हे सरकारच्या माध्यमातून व्हावं अशी विनंती सरकारला या ठिकाणी मी करतो। अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा स्वतः सभागृहामध्ये आहेत, त्यांनी हे सगळे मुद्दे ऐकलेले आहेत, त्याच्यामुळे ते योग्य वेळी योग्य कारवाई नक्की करतील, उचित कारवाई करतील याची आम्हाला खात्री आहे।